जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. असे म्हणतात की काही पदार्थ जुने झाले की ते बहुगुणी होतात. त्यातीलच हा एक आवळ्याचा मुरांबा आहे. अगदी बहुगुणी आहे. जरूर ट्राय करा आणि तुमच्या मुलांना जरूर खाण्यासाठी द्या. अगदी हेल्दी असा मुरांबा आहे. अगदी तिखट, गोड, आंबट आपण 3 फ्लेवरचे एकाच ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. अगदी सर्व टिप्ससोबत. चला तर त्यासाठी इथे मी पहिली टिप सांगत आहे. स्वच्छ आवळे धुवून घ्यायचे. आणि हे पाहू शकता लाल स्पॉट दिसत आहेत ना, तसले आवळे घ्यायचे नाहीत. आता मी व्हिडिओसाठी असले आवळे वापरलेले आहेत, मला उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे सांगते असले आवळे घेऊ नका, कारण हे भरपूर दिवस राहत नाहीत. त्यानंतर अशा प्रकारे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण अशा टोची मारून घेणार आहोत सर्व आवळ्यांवरती. आता ही सर्व आवळे आपण अशा प्रकारे टोची मारून घेतलेली आहेत. आता आपण स्टीम देणार आहोत. दुसरी टिप, स्टीम देताना कुकरमध्ये द्यायचे नाही. अगदी स्लो गॅसवरती ह्या सर्व प्रोसेस झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण अशा प्रकारे कढईमध्ये स्टीम देणार आहोत आणि हे पाणी अगदी 5 मिनिटं गरम करायचं आणि अशा प्रकारे हे आपण आवळे सर्व ठेवून द्यायचे. 10 मिनिटासाठी अशा प्रकारे आपण आवळे हे उकडून घेणार आहोत. आता हे आवळे उकडलेले आहेत ते कसं कळतं? चला तर अशा प्रकारे पाहू शकता. हे जो आवळा आहे त्याच्या पूर्ण पाकळ्या अशा सुटलेल्या आहेत. अशा प्रकारे सर्व आवळे आपले झाले पाहिजेत. त्यावेळेलाच कळतं की आपले हे आवळे छान उकडलेले आहेत. पाहू शकता सर्व आवळे अशा प्रकारे आपले फुटलेले आहेत, पाकळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत. आता पाक तयार करताना जेवढा आपला आवळा आहे तेवढाच आपण गूळ किंवा साखर घ्यायची. आता इथे मी गुळाचाही वापर केलेला आहे, त्याचप्रमाणे साखरही घेतलेली आहे. 1.5 वाटी जर आवळा झाला तर इथे 1.5 वाटीच साखर किंवा गूळ घ्या. आता इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता हे दोन्हीही मिक्स करायचं आणि आता इथे मी घालणार आहे थोडीशी टेस्टसाठी काहीतरी स्पायसी. त्याचप्रमाणे टेस्टसाठी आपण इथे घातलेला आहे खडा मसाला, दालचिनी, लवंग, मिरे आणि वेलची. अगदी 2-2च घेतलेले आहेत. आता हे सर्व घालायचं. त्याचप्रमाणे मीठ, हे सर्व घालून आता मिक्स करून घ्यायचं. त्याचप्रमाणे ते मी चिंचही घातलेली आहे. थोडासा खट्टापणा, जरासा आंबटपणा येण्यासाठी घातलेला आहे. खूप छान टेस्ट लागते आपल्या मुरांबळ्याला. त्यानंतर चौथी टिप्स आहे, हे जे आवळे आहे ते पुसून घ्यायचे उकडून घेतल्यानंतर आणि अशा प्रकारे तुम्ही तसे जरी टाकले तरी चालतील किंवा अशा प्रकारे सुट्टे करून जरी टाकले तरी चालतील. अगदी सुट्टेच करून टाका, कारण खूप छान मुरतात आपले हे आवळे. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. चौथी टिप्स, पाण्याचा जराही वापर करायचा नाही. इथे पाणी घालायचं नाही. पूर्ण स्लो गॅसवरती आपण ही साखर आणि गूळ विरघळून घ्यायचा. पाण्याचा वापर जराही करू नका. अशा प्रकारे आपण सर्व आवळे ह्यामध्ये मिक्स करून अगदी स्लो गॅसवरती आपण हे छान पाक विरघळून घेणार आहोत. आता यामध्ये मी अगदी थोडीशी अर्धा चम्मचलाही कमी लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. तिखापणा येण्यासाठी, तिखट लागण्यासाठी, छान टेस्ट लागते मुरांबळ्याला, त्यासाठी मी इथे तिखटही घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं. अगदी स्लो गॅसवरती हे 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं. पुन्हा आपण हे चेक करायचं. पाहू शकता पूर्ण आपल्या गूळ आणि साखर विरघळलेले आहे आणि मुरांब्याचा पाहू शकता पाकाचा कलर कसा झालेला आहे. त्यानंतर हे पुन्हा आपण झाकून ठेवणार आहोत. आता आपला पाक शिजलेला नाही, थोडं पाणी दिसत आहे, पाहू शकता. आता हे पुन्हा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं पुन्हा 5 ते 6 मिनटासाठी. टोटली 12 ते 13 मिनटामध्ये आपण आपला पाक छान शिजतो. पाहू शकता अगदी जास्त घट्ट नाही, अगदी जास्त पातळही करायचं नाही. जास्त पातळ राहिला तर बुरशी येते, अगदी जास्त घट्ट झाला की अगदी मुरत नाही. त्यामुळे अगदी मध्यम आपण आचेवर हा ठेवणार आहोत. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण हा एका पाहू शकता बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि गार झाल्यानंतरच आपण हा मुरांबा भरायचा, गरम असताना भरायचा नाही. अशा प्रकारे काचेच्या भांड्यामध्ये आपण हा मुरांबा ठेवणार आहोत. आता हे काचेचं जे भांडं आहे ते पूर्ण आतून कोरडं असलं पाहिजे, त्याचप्रमाणे पाण्याचा अंशही नसला पाहिजे त्यामध्ये. आता हे भरून ठेवायचा गार झाल्यानंतर आणि जेव्हा तुम्ही खाणार आहात त्यावेळेला अगदी चमच्याला पाण्याचा हात किंवा आपला हातही लागता कामा नये, जेणेकरून बुरशी लागणार नाही. आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.